हे बघा काय वहिनी साडी माझ्या नंदेने घेतली, कशी आहे? ही बाई ही काय साडी आहे? ही साडी आहे ही बघ, ही साडी आहे. बघ बाई तूच बघ. काय कलर घेतलाय बाई, तुझ्या नंदला आहे ना चॉईसच नाही. काय उंदीर मुतल्यासारखी साडी घेतली, कलर नाही काही नाही. एक काम कर, ही साडी ना मला दे. म्हणजे मला नको बाई, मी तुला वाटतं मी तिकडे जाऊन घालीन बिलीन, मला नको ही साडी. मी ना भांडेवाल्या बायला देते आणि त्याच्याकडून ना पातीला घेते. ही बघ ही साडी बघ बरं, माझ्या भाऊजीने घेतली मागच्या दिवाळीला, कशी बाई आहे? शालू दिसतोय होता. बाई कलर तुला बेस्ट आहे का हो काळी वहिनी? कलरले बेस्ट पण ओल्ड फॅशन झाले बाई हे. आता बायांनी घालायचं बंद केलं बाई हे. मी काली ना 15 साड्या झाल्यात माझ्या. का गं बाई? ओल्ड फॅशन झाली त्या मला नाही आवडल्या. माझ्या नवऱ्याला म्हणलं नवीन साड्या घ्यायच्या, आल्या फालतू साड्या नकोच मला. ही बघा बरं, ही साडी माझ्या नवऱ्याने मागच्या वाढदिवसाला घेतली लग्नाच्या आमच्या. उई, छान आहे बाई, एकदम सूत बीत एकदम मस्त दिसतंय. नको बाई अशा साड्या फिटत्यात लगेच. बाई याचा ना तू पडदा कर. हम्म अशा घालू नको बाई साड्या. हे काय साडी अजिबात चांगली नाही बाई साडी. कलरच चांगला नाही बाई याचा. हे, ही साडी भांड्यावाली बाया तरी घेईन का ग? नाही का बाई, नाही येणार. एक काम कर, आपल्याकडे ठेव तिकडे कपडे. दिली घेतली भांडेवाली बाईनी तर देईन, नाही तर म्हणू नको आम्ही घातल्या बीत. काय बाई लोकांचा भरवसा नाही ना ठेवायला. नाही बाई ही बघा बरं, ही माझ्या सासूबाईने घेतली, कशी आहे? सासूनी वय जाळून टाक बाई. जाळून टाकायच्या लायकीची बाई. हिवाळ्या शेकते जाऊ. साड्या नाही बाई तुझ्याकडे चांगल्या. आज नवऱ्याला घेऊन जा नवीन साड्या घ्यायला. एक काम कर, आमच्या घरी आमची साडी घेऊन ये. हो आपल्या कशा नवीन फॅशनच्या हो साड्या. येते बाई, आम्ही निघतो. हा आम्ही निघतो बाई. त्या साड्या आम्ही देणार भांगारवाल्या बाईला, नाही तर तू म्हणशी नाही गाडी त्यांका काय बाई. बाई असं म्हणशील परत मागून. एकच आहे चल बाई. म्हणजे ना मला ना विश्वासच पाठाना. म्हणजे कस काय येवे ना 24 वर्ष झालं कोणत्याच मुली बरोबर बोलत नाही. पहिली मुलगी आहे तू जिच्या बरोबर बोलतोय, माहितीये का? कधीच नाही. एकदम एकदम शाय, कधीच बोलत नाही. कॉलेजमध्ये ना लाजायचा, पदर घ्यायचा, पदर एवढा लाजायचा हो, तुला सांगतो लय लाजायचा. तुला सांगतो तुझ्याबद्दलच बोलतो. रूमवर आला ना तुझ्याबद्दलच बोलतो, झोपताना तुझ्याबद्दल बोलतो, उठला की तुझ्याबद्दल बोलतो, बाव चढवतो, बाव चढला ना तुझंच नाव बोलतो. तुला सांगतो इंस्टाग्राम इतक्या दिवसापासून ओपन आहे त्याचं, पण कधीच कोणत्या मुलीला होऊन मेसेज नाही केला का फॉलो नाही केलं. एवढा साधा भोळा आहे ना देव. नुसतं म्हणतो लग्न करायची. लय प्रेमात पार डुबलाय. तो म्हणतो मला ट्रू लव्ह भेटलंय, ट्रू लव्ह. काय भाऊ काय सांग म्हणजे. Yes. शेवटी ना आपली ट्रिप फायनल झालेली. उद्या सकाळी निघू. मला वाटतंय स्विफ्ट करायची का? स्विफ्ट यायला झाला का? यायची काय करू, एकदम आरामशीर बसून जाता येईल. नको इनोवा करू इनोवा. स्कॉर्पिओ करू. स्कॉर्पिओ करायची म्हणले ना, नाही म्हणलं तरी ना आपल्याला 25,000 रुपये लागतील राव. बरं खायचं काय, व्हेज का नॉन व्हेज? अरे नॉनव्हेज खाऊ नॉनव्हेज. बोकड मला एक नंबर बोकड चालतं. नाही भाऊ, मला चिकन पाहिजे, मला चिकन. अरे आपण जिथे चाललं तिथे मच्छी भारी भेटतात. मच्छी खाऊ. नाही म्हणलं नॉन व्हेज जर 5 दिवस खायचं म्हणलं तरी आपल्याला आहे ना, नाही म्हणलं तरी 30,000 रुपयाचा खर्च येईल. अरे राहायचं कुठं? विल्ला घेऊ विल्ला. विला नको आपण रॉस घेऊ रॉस. अरे अपार्टमेंट घेऊ ना डायरेक्ट मोठं. अपार्टमेंट म्हणलं तर आपल्याला नाही म्हणलं तरी 50,000 खर्च येईल. बरं उद्या जायचंय ना? बरं नाही म्हणलं तरी एकाला आहे ना 30,000 क्वांटिटी येते. बरं मी बरी तो आले उद्या जाऊन द्या, ट्रिप कॅन्सल करा. झालं केलं कॅन्सल यांनी. हा ना राव.